नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा बालने. विजन MPSC UPSC सेटनेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना, जिलाच शिपायांचे बंड किंवा प्रथम स्वतंत्रता संग्राम म्हटलं जातं, तो 1857चा उठाव आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा 1857 उठाव घेण्याचं कारण काय, तर जो आपण कंपनी ॲक्ट बघत होतो 1773 पासून 1853 पर्यंतचे, तर कंपनीचं शासन 1858ला संपलं आणि तिथून भारतामध्ये क्राऊनचे शासन चालू झाले. तर ही बदल जो झाला त्या बदलामागे हा 1857चा उठाव खूप कारणीभूत आहे आणि त्यामुळे तो समजावा या दृष्टिकोनातून हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर हा जो 1857चा उठाव आहे, तर ह्या सुरुवातीला आपण या उठावाची काही कारणं आहेत, तर ते कारणं बघणार आहोत. नंतर हा उठाव कुठं सुरुवात झाला, या उठावाचा प्रारंभ कसा झाला ते आपण पाहणार आहोत. नंतर ह्या उठावाचा विस्तार म्हणजे कुठं हा उठाव झाला, नंतर ह्या उठावाचा विस्तार काय होता हे बघणार आहोत. हे उठाव सक्सेसफुल झाला, अनसक्सेसफुल झाला, त्याची कारणं बघणार आहोत. आणि शेवटी ह्या उठावाचा परिणाम काय झालं, तर ते परिणाम आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम जे कारणं आहेत त्या कारणामधले काही राजनीतिक कारक आहेत, काही धार्मिक आहेत, काही सामाजिक आहेत, काही सैनिकी कारण आहेत, आर्थिक कारण आहेत आणि सहावं नंतर तत्कालीन कारण ज्यामुळे हा उठाव घडून आला. तर हे जे काही कारण आहेत हा उठाव होण्यामागचे, तर ते एक एक करून आपण पाहू. तर पहिला जो आहे राजनीतिक, तर तो आपण पाहू. तर ह्या पहिल्यामध्ये राजनीतिक कारणामध्ये पहिलं कारण तैनाती फौजेची पद्धत. कोण चालू केली हो? लॉर्ड वेलेस्ली. आणि दुसरं कारण लॉर्ड डलहौसी जो होता, डलहौसी, त्याचं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजे हडप नीती किंवा राज्य खालसा सिद्धांत. तर सुरुवातीला तैनाती फौज म्हणजे काय, सर्वांना प्रश्न पडत असेल. तर तैनाती फौज म्हणजे हे बघा, हे आहे भारतामधलं एक राज्य. भारतामध्ये असे अनेक संस्थानिक होते, अनेक राज्य रजवाडे होते. तर त्याच्यामध्ये हे एक समजा एक भारतामधलं राज्य आहे. तर या तैनाती फौजेमुळं काय झालं, या वेलेस्लीनं काय केलं, भारतावर पूर्ण कंट्रोल करण्यासाठी त्यानं काय केलं की हे जे राज्य आहे, तर ह्या राज्याच्या संरक्षणासाठी एक पद्धत आणली. कोणती? तैनाती फौजेची पद्धत आणली. त्याने भारतीय राज्यांना काय सांगितलं की बाबा तुम्ही हे तैनाती फौज स्वीकारा, ही फौज आमची काय करत, तुम्हाला संरक्षण देईल. याच्या बदल्यात ह्या फौजेचा जेवढा पण खर्च होणार, तर तो खर्च तुम्ही तुमच्या महसुलातून द्या, आम्ही काय करू, तुम्हाला संरक्षण देऊ. हे लॉर्ड वेलेस्लीनं सांगितलं. आणि याच तैनाती फौजेचं कारण काय ठरलं, हा जो राज्य आहे, हा राज्य कोणाशी युद्ध करेल नाही करेल हे सर्व ठरवण्याचा अधिकार ह्या ब्रिटिशाकडे गेला. सोबतच ह्या राज्याचे जे काही परराष्ट्र धोरण आहेत, म्हणजे दुसऱ्या राज्यांसोबत कसं वागायचं, संबंध मैत्रीपूर्ण ठेवायचे आहेत का युद्ध करायचे आहेत, हे जे काही परराष्ट्र धोरण आहेत, तर हे पण धोरण आता काय करायला हे ब्रिटिश गव्हर्नमेंट ठरवू लागलं. मग विचार करा, एकतर तुम्ही भाडोत्री सेना घेत आहेत, तुमच्या राज्याच्या संरक्षणासाठी भाडोत्री सेना घेत आहेत, त्याच्या बदल्यात त्या सेनेचा तुम्हाला पेमेंट करायचा आहे. सोबत तुम्हाला तुमच्या राज्याचे जे काही परराष्ट्र धोरण आहेत ते परराष्ट्र धोरण ठरवण्याचे अधिकार तुमच्याकडून काढून घेतले. तर हे काय झालं, ह्या तैनाती फौजेमुळं जे भारतामधले राजे रजवाडे होते त्यांच्यामध्ये एक असंतोष निर्माण झाला, ते दुबळे बनले. हे झालं पहिलं कारण. आता दुसरं बघा, तर हा जो डलहौसी आहे, लॉर्ड डलहौसी, याचा कार्यकाल 1856ला संपला. 1856ला संपला आणि 1857चा जो उठाव होता, त्या उठावावेळी एक उदारमतवादी आणि एक शांतप्रिय गव्हर्नर जनरल आपल्या भारताला भेटला, तो म्हणजे कॅनिंग. हा जर उठाव झाला नसता तर त्यानं
त्याची जे काही बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतामध्ये काही ना काही चांगलेपणा तो करू शकला असता. पण काय झालं, त्याच्याच काळामध्ये हा 1857चा उठाव घडून आला आणि तो तर आता मोडणं त्याला कंपल्सरी होतंच. मग आता जाऊ द्या, तो दुसरा विषय आहे. हे बघा, हा जो डलहौसी आहे, तर ह्या डलहौसीनं काय केलं, जे भारतामधले राज्य होते त्या राज्यांना खालसा करण्याची पद्धत याने सुरू केलं. खालसा म्हणजे त्याचं स्वप्न काय होतं की हा जो भारत आहे याच्यामध्ये हे जे डॉट डॉट मी केलेले आहे ते एक राजे रजवाडे होते, असे अनेक राज्य होते भारतामध्ये. त्याला काय करायचं होतं, हे सर्वांना ह्यांना कमजोर करून पूर्ण भारत एक छत्री अंमलामध्ये त्याला आणायचा होता. मग त्यानं काय केलं की हे जे राजे रजवाडे आहेत यांच्यामध्ये असे काही राजे जे विनापुत्र किंवा असे राजे ज्यांचा पुढे वारसा चालवण्यासाठी त्यांचं पुत्र असणार नाही, तर अशा राज्यांना खालसा करण्याची पद्धत त्याने आखली. तर पहिली त्याची कामयाबी त्याला मिळाली 1848ला, जे सातारा आहे. साताऱ्याचे छत्रपती निपुत्रक मरण पावले आणि त्यांनी जे दत्तक घेतलं होतं तर त्या दत्तकाला काय केलं, ह्या डलहौसीनं नामंजूर केलं आणि प्रथम भारतामधले पहिलं राज्य 1848 सातारा जे आहे ते खालसा करून कंपनीमध्ये त्याचं विलय केलं 1848. सेम कंडिशन 1853ला घडली. 1853 नागपूर, सेम कंडिशन 1853, ते पण नागपूरचं त्यानं राज्य खालसा केलं. सेम कंडिशन झाली झाशी महाराणी लक्ष्मीबाई. झाशीच्या काय झाला, राजा मरण पावल्यानंतर त्यानं जो दामोदर नावाचा दत्तक घेतला होता तो ह्याने काय केला, डलहौसीने ॲक्सेप्ट केला नाही, त्याला रिजेक्ट केलं आणि झाशीचं राज्य खालसा केलं. असंच संबलपूर, जैतपूर, उदयपूर असे कारणाने डलहौसीनं भारतामधले अनेक राज्य जे होते ते खालसा करून टाकले. तर बघा, हे त्यानं असे अनेक राज्य खालसा करून टाकले आणि खालसा केल्यानंतर तो इथे थांबला का, इथे थांबला नाही. तर तो तैनाती फौज जी आहे त्याच्या अगोदर लागू झालेली जी होती, तर त्या तैनाती फौजेचं कारण देऊन जे हैदराबादचा निजाम त्याला सांगितलं की बाबा तैनाती फौजेच्या पद्धतीमुळे जो काही खर्च होता तो खर्च तुम्ही दिलेला नाही, पूर्ण खर्च आमचा तुम्ही दिलेला नाही, तुमच्यावर आमचा खर्च, तुमच्यावर आमची थकबाकी आहे, तर तुम्ही काय करा आता, तो आम्हाला खर्च द्या असं म्हणलं. आणि हैदराबादमधला जो एक मुख्य प्रांत होता वऱ्हाड प्रांत, तर तो वऱ्हाड प्रांत त्याने काय केलं, काबीज केलं. कशासाठी, हे तैनाती फौजेचं त्यानं कारण दिलं की बाबा ह्या तैनाती फौज जी तुम्ही ॲक्सेप्ट केली होती तर त्याचे तुम्हाला जो काही खर्च आला होता तो खर्च तुम्ही पूर्ण केला नाही आणि त्यामुळं मग तो खर्च आम्हाला द्या असं म्हणला. आणि त्या बदल्यामध्ये त्यानं काय केलं, हैदराबादचा जो वऱ्हाड प्रांत होता तर त्या वऱ्हाड प्रांताला काबीज करून टाकलं. आणि तो इथं थांबतो का, इथं थांबत नाही. त्यानं काय केलं, जो अवध आहे अयोध्या, औंध, तर तिथल्या नवाबाला सांगितले की बाबा तुम्ही काय करतायत, शासन व्यवस्थित चालवत नाही, तुम्ही गैरकारभार करत आहे, म्हणून अवधचं पण राज्य त्यानं कंपनीमध्ये विलय करून घेतलं. आणि सोबत हे बघा, त्यानं निपुत्रक मरण पावलेले राज्यांचे राज्य तर खालसा करून घेतलेच, सोबत त्यानं काय केलं, अवधला तुम्ही शासन व्यवस्थित चालवत नाही म्हणून गैरकारभार करताय म्हणून तिथलं शासन काढून घेतलं. परत हैदराबादचं जे तैनाती फौज त्यांनी स्वीकारली होती त्याचा खर्च बाकी आहे म्हणून तिथला मुख्य वऱ्हाड प्रांत त्यांनी काढून घेतला. आणि सोबत त्यानं काय केलं की जे भारतीय राजे रजवाडे होते त्यांना जी पेन्शन भेटत होती ती पेन्शन त्यांनी बंद केली. त्यांचे पगार वेतन वगैरे जे होतं ते बंद केलं. आणि सोबतच त्यानं काय केलं, जे नानासाहेब पेशवा आहे, नानासाहेब पेशवा, कोण होता हा नानासाहेब पेशवा, तर जो शेवटचा पेशवा होता, सेकंड बाजीराव, तर त्याचा दत्तक पुत्र होता नानासाहेब पेशवा. तर त्यानं काय केलं, ह्या डलहौसीनं या नानासाहेबाला त्याची पेन्शन, त्याचे वेतन बंद करून टाकलं आणि सांगून टाकले की तुम्ही पेशवा नाही, तुमचे पेशवाईचे सर्व अधिकार त्यानं काय केलं, नानासाहेबाचे काढून घेतले. अशा डलहौसीच्या कारणांमुळे, अशा डलहौसीच्या पॉलिसीमुळे भारतीय राजे रजवाडे
दुखावले गेले, हिंदू प्रजेच्या पण भावना दुखावल्या गेल्या। सोबत मुस्लिम जे अवध आहे, अवधमधले जे मुसलमान लोक होते तर ते अवध राज्य त्यानं गैरकारभार म्हणून ते जे काढून घेतलं होतं तर त्यातल्या मुसलमान लोकांच्या पण भावना दुखावल्या गेल्या। असं भारतीय लोकांमध्ये ब्रिटिशाप्रती असंतोष निर्माण झाला। हे झालं राजकीय कारण। यानंतर आपण सामाजिक कारण बघू। सामाजिक कारणे, श्रेष्ठत्व, सामाजिक तर हे बघा जे सामाजिक कारण आहे तर त्या सामाजिक कारणामधलं पहिलं म्हणजे संस्कृती श्रेष्ठत्व। आता इंग्रजांना काय वाटायचं की आम्ही खूप श्रेष्ठ आहोत आणि जी तुमची भारतीय संस्कृती आहे ते तुच्छ आहे, ते रानटी आहे आणि आम्ही खूप श्रेष्ठ आहोत। सोबत जे भारतीय लोक आहेत ते एक पशुप्रमाणे आहेत, ते डॉग्स आहेत असं ते म्हणायचे आणि भारतीय लोकांना रानटी समजायचे, अशी त्यांची नियत होती। स्वतःला गोरं समजायचे आणि भारतीयांना ते काळं म्हणायचे आणि काही ठिकाणी तर ते पाट्या पण लावायचे, हे ब्लॅक डॉग्स आर नॉट अलाउड हेअर असं ते पाट्या पण लावायचे। आणि दुसरं कारण म्हणजे बघा सामाजिक सुधारणा। भारतामध्ये ह्या जे ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा केल्या होत्या त्या योग्य होत्या आणि त्या गरजेच्या पण होत्या का, हे बघा। तर भारतामध्ये हे सती प्रथा म्हणजे बेटिंगने हा कायदा आणला, सतीबंदीचा कायदा जो आहे तो बेटिंगने आणला। पण ही सती प्रथा आहे तरी काय, हे बघा सती प्रथा काय व्हायचं की समजा एखादा पुरुष मेला किंवा एखादी माणूस मेला आणि तो मेल्यानंतर त्याची जी चिता आहे किंवा त्याला जे जाळतात तर काय व्हायचं की त्याची जी पत्नी आहे विधवा पत्नी, आता तिचा नवरा मेल्यानंतर ती विधवाच होणार ना। तर प्रथा अशी होती की पती मेल्यानंतर जी पत्नी आहे विधवा आहे जिवंत आहे तर त्या पतीला काय करायचं, जबरन पतीच्या चितेवर बांधून तिला जाळलं जायचं। ही खूप आपली भारतामधली वाईट संस्कृती म्हणावं लागेल। ही खूप वाईट पद्धत होती, ज्या वाईट पद्धतीला इंग्रजांनी कुठंतरी संपवण्याचं काम केलं आणि हे खूप चांगलं काम त्यांनी केलं होतं। सतीबंदी कायदा आणला बेटिंगने। त्यानंतर बालविवाह प्रतिबंध, हे बघा काय व्हायचं की 5-6 वर्षाची मुलगी आणि जे जमीनदार लोक आहेत, जे श्रीमंत लोक आहेत काय करायचे, ते समजा ते 90+ जरी ज्यांचं वय असेल तर 90+ वयामध्ये ते काय करायचे, जे लहान 5-6 वर्षाच्या मुली, 5-6-7 वर्षाच्या मुली, 10-15-16 अशा ज्या अल्पवयीन मुली आहेत तर त्या मुलींना काय करायचं, ते लग्न करायचे, यांच्यासोबत लग्न करायचे आणि ते तर असायचे कुठं 90 पार 100च्या जवळ, ते कुठं मरायला टेकलेले देखील काही लोक काय करायचे, लग्न करायचे। त्यावेळेस ती प्रथाच होती। आणि विचार करा हे एखादी 5 वर्षाची जर मुलगी आहे किंवा 6-7 मॅक्झिमम 10 वर्षाची मुलगी आहे, 10 वर्षाच्या मुलीनं बाहेरचं कुठलंच जग बघितलेलं नाही, तिचं लग्न एखादी 90 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत जर झालं आणि तो साहजिकच आहे 1 ते 2 वर्षामध्ये 100% मरणार ना, मॅक्झिमम त्याला वरदान प्राप्त झालेलं असेल तर तो 100पर्यंत टिकणार आणि 100पर्यंत जरी टिकला तर ह्या मुलीचं लग्न अगोदरच वय 10 सोबत एक मॅक्झिमम समजा 5 वर्ष तिचा नवरा येतं जिवंत राहिला म्हणजे 15 वर्षाची ती जर झाली तर प्रथा काय होती, सतीची प्रथा होती। म्हणजे आता हिचा नवरा मेल्यानंतर हिचं वय काय 15, नवऱ्याचं वय 95, ह्या बिचारीनं जगच बघितलेलं नाही, लहानच आहे, ती अल्पवयीन आहे, तिला अजून कुठलंच काहीच माहिती नाही। तर हिचा जो नवरा मेल्यानंतर हिची जी चिता आहे तर हिच्या चित्तीवर जिवंत ह्या मुलीला बांधलं जायचं आणि तिला जाळलं जायचं। तर ही खूप वाईट प्रथा आपल्या देशामध्ये होती, ही कुठंतरी बंद होणं गरजेचं होतं। ते सतीबंदी कायदा बेटिंगने आणला, नंतर बालविवाह प्रतिबंध केलं गेलं आणि विधवा पुनर्विवाह। आता काय, हे बघा विधवा जी आता बाया आहेत, जरी सती नाही गेली तर तिला खूप दयनीय अवस्थेत तिचं जीवन तिला जगण्यासाठी मजबूर करायचे ते का आपली पाखंडी लोक। तर त्यामुळं काय झालं की तिला आता विधवा पुनर्विवाह तिचा
करण्यासाठी तिला मंजुरी मिळाली कुणाकडून, शासनाकडून. मग ह्या जी चांगल्या चांगल्या सुधारणा होत्या भारतामध्ये इंग्रजांनी, ह्या काही चांगल्या सुधारणाच म्हणावं लागेल, ह्या जी चांगल्या सुधारणा त्यांनी घडून आणल्या याच्या विरोधात, तर यांच्या विरोधामध्ये जे भारतामधले रूढीवादी लोक होते, रूढीवादी धार्मिक कट्टर म्हणावं लागेल ना आता, पाखंडी लोक, तर या लोकांना वाटायला लागले की बाबा इंग्रज आपली संस्कृती नष्ट करत आहेत, इंग्रज आपली संस्कृती नष्ट करून आपल्यावर त्यांची जी गोरी संस्कृती आहे, युरोपीय वेस्टर्न कल्चर आहे, तर ते आपल्यावर थोपवण्याचं काम करत आहेत आणि हे खूप मोठी चूक होत आहे, अशी भावना भारतीय लोकांच्या मध्ये बनण्यास तयार झाली. हे झालं सामाजिक कारण. यानंतरचं आपण बघू धार्मिक कारण. धार्मिक कारणे. पहिलं, तर धार्मिक कारणामध्ये बघा 1813चा जो ॲक्ट आला होता, आपण कालच्या मागच्या लेक्चरमध्ये ते बघितलेलं आहे. 1813च्या ॲक्ट अन्वये काय झालं की जे ख्रिस्ती युरोपमधले जे ख्रिस्ती मशनरी होत्या त्यांना भारतामध्ये आता येऊन धर्म प्रसार करण्याची, ईसाई धर्म प्रसार करण्याची त्यांना परवानगी मिळाली. ते भारतात येऊ लागले आणि त्यांनी भारतामध्ये भारतीय संस्कृती एक प्रकारे नष्ट करण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त ईसाई धर्मामध्ये दीक्षा देण्याची त्यांनी सुरुवात केली. कशामध्ये? ईसाई धर्मामध्ये. जास्तीत जास्त लोक काय करायचे, ज्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे, ज्या ठिकाणी जास्त गरिबी आहे, अशा ठिकाणी जायचे, त्यांना थोडं मदत द्यायचे आणि ते मदत देऊन त्यांना ईसाई धर्माची दीक्षा द्यायचे आणि ईसाईमध्ये त्यांना कन्वर्ट करायचे. हे झालं धार्मिक कारणामधले पहिलं कारण. यानंतर बघा ज्यांनी ईसाई धर्म स्वीकारला अशाच लोकांना पेमेंटमध्ये वाढ व्हायची, अशाच लोकांचं जे सेनेमध्ये आहेत त्यांचं प्रमोशन व्हायचं. अदरवाईज जे भारतीय आहेत, समजा एखादा भारतीय आहे आणि तो खूप असं म्हणजे जो अधिकारी लेवलची पोस्ट आहे त्या पोस्टच्या एलिजिबल आहे, पण त्याला काय व्हायचं, तो भारतीय असल्यामुळे त्याला ते पोस्ट मिळायची नाही. तर अधिकारी लेवलची जी पोस्ट आहे ती केवळ इंग्रज लोकांसाठीच ती ठेवलेली असायची. तर हे सैनिकामधला एक कारण म्हणावं लागेल. त्यानंतर सोबत जे भारतीय सैनिक होते तर त्या भारतीय सैनिकामध्ये आता गंध लावण्याची हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे, दाढी ठेवण्याची मुस्लिम धर्मामध्ये प्रथा आहे. तर काही गंध लावण्यास, दाढी ठेवण्यास, मिश्या ठेवण्यास, पगडी बांधण्यास सक्त मनाई केली गेली. हे एक धार्मिक कारणच झालं. सोबतच जे भारतीय सैनिक आहेत त्यांना परदेशागमन सक्तीचं केलं, समुद्र पार करणं सक्तीचं केलं, म्हणजे युद्ध करण्यासाठी समुद्र पार जाणं त्यांना आवश्यक केलं. आता ह्या ठिकाणी बघा भारतामध्ये एक अशी धार्मिक परंपरा होती की एखादा माणूस जर समुद्र पार करून दुसरीकडे गेला तर तो अछूत, एक प्रमाणे तो अछूतच झाला, अशी धार्मिक परंपरा होती. सैनिकांना पण आता असं वाटायला लागलं की आपला धर्म नष्ट करण्याचा हा ब्रिटिशांचा हा प्रयत्न चालू झालेला आहे. तर हे काही धार्मिक कारण होतं. यानंतर आपण आर्थिक कारणं जे काय होते तर ते आर्थिक कारणं बघू. तर आर्थिक कारणामध्ये जास्त हाय टॅक्सेस लावणं, सोबत भारतीय जे उद्योगधंदे होते ते उद्योगधंदे भारतातले बंद पडणं, हे आर्थिक कारणामध्ये येऊन जातं. यानंतर आपण प्रत्यक्षात बघू जे तत्कालीन कारण होतं, जे 1857चा उठाव आहे, तर तो 1857चा उठाव होण्यास जे तत्कालीन कारण होतं तर ते बघू. आता 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण ठरलं एनफिल्ड बंदूक, त्यांचे कारतूस. तर बघा 1856 जो आहे तर 1856च्या डिसेंबर महिन्यामध्ये भारतामध्ये नवीन बंदुका आल्या, एनफिल्ड बंदुका, ज्यांचं जे गोळी आहे त्या गोळीचं आवरण ज्याला कारतूस म्हणतो, तर ते कशाचं असायचं अशी बातमी पसरली. सुरुवातीला बघू आपण 1856 डिसेंबरमध्ये हे बंदुका भारतामध्ये आल्या. जानेवारी
1857 जानेवारी 1857मध्ये अशी एक बातमी पसरली या बंदुकाशी रिलेटेड की गाय आणि डुक्कर, तर हे जे काडतूस आहे त्याचं जे आवरण आहे ते गाय आणि डुकराच्या चरबीने बनलेलं आहे अशी बातमी पसरली। आता साहजिकच आहे, गाय हे हिंदू धर्मामध्ये माता मानली जाते, पवित्र आहे, आणि डुक्कर हे इस्लाम किंवा मुस्लिम धर्मामध्ये अपवित्र आहे। तर साहजिकच हिंदू आणि मुस्लिम सैनिक आहेत, हिंदू आणि मुस्लिम सैनिकांना आता हे काडतूस दाताने तोडावं लागेल, म्हणजे ते तोंडात जाणार, तोंडात जाण्यानंतर काय होणार, गायची आणि डुकराची जी चरबी आहे ती आपल्या तोंडामध्ये जाणार अशी भीती निर्माण झाली। आणि ही बातमी सुरुवातीला जानेवारी 1857ला काय झाली, पसरली। तर ज्या ठिकाणी ही बातमी पसरली ती पहिलं 1857च्या उठावाचं ठिकाण म्हणजे तर हे बघा, जानेवारी 1857ला जे दमदम आहे, दमदम हे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये होतं। बांगलादेश निर्माण होण्यापूर्वी हे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये होतं। तर दमदम पश्चिम बंगाल या ठिकाणी 1857 जानेवारीमध्ये ही बातमी पसरली। कोणती बातमी, की बाबा जे काडतूस आहे तर ते काडतुसाचे जे आवरण आहे ते गायच्या आणि डुकराच्या चरबीने बनलेलं आहे। इथल्या सैनिकामध्ये बातमी पसरली, इथल्या सैनिकामधून ती बातमी कुठे गेली, फेब्रुवारी 1857ला बहरामपूर, हे पण ठिकाण वेस्ट बेंगलमध्येच आहे, तिथं पोहोचली। त्यानंतर 29 मार्च 1857ला 29 मार्च 1857ला ही बातमी गेली कुठं, बैरकपूर, हे पण ठिकाण वेस्ट बेंगलमध्येच आहे, वेस्ट बेंगल। मग बैरकपूरमध्ये गेल्यानंतर कुठं, बैरकपूरमध्ये 29 मार्च 1857ला ही बातमी गेल्यानंतर तिथला एक सैनिक जो 34वी रेजिमेंटचा होता, कोण, मंगल पांडे, मंगल पांडे या सैनिकांनी काय केलं, विरोध केला की बाबा आम्ही हे जे काडतूस आहे हे काडतूस वापरणार नाही। आणि त्याने विरोध करून काय केलं, ह्याचा जाब त्याच्या सिनियर ऑफिसरला विचारला, त्यांनी हे साफ इन्कार केलं, हे बाबा ही खोटी बातमी आहे म्हणलं। त्यावर ह्याने काय केलं, बाग आणि सार्जंट नावाचे जे ऑफिसर होते तिथले त्यांच्यावर गोळीबार केला, परिणामी ह्याला अटक झाली। अटक झाल्यानंतर 8 एप्रिल 1857ला याला फाशीची सजा देण्यात आली। तर 1857चा उठाव जो आहे त्या उठावाचं पहिलं बलिदान मंगल पांडे यांनी दिलं, त्यांना फाशीची सजा झाली। आणि मग हीच बातमी सर्वत्र जे उत्तर भारत आहे, उत्तर पूर्व भारत आहे, मध्य भारत आहे, इकडं पसरायला लागली। यानंतर आपण हे उठावाचं वास्तविक कारण जे होतं ते वास्तविक कारण पाहू। वास्तविक कारण, तर हे बघा, ही जी बातमी आहे कशाची, काडतुसाची, ज्याला गायीचा आणि डुकराची चरबी लागलेली आहे, ही बातमी प्लस जो मंगल पांडे आहे त्यांनी विरोध केला, त्याला फाशीची सजा झाली। तर ही जी बातमी आहे ती सर्वत्र पसरली आणि 9 मे मेरठ या ठिकाणी, 9 मे 1857 रोजी मेरठ या ठिकाणी, मेरठच्या छावणीमध्ये ही बातमी पसरली। तिथले जी सैनिक आहेत त्या सैनिकांनी साफ इन्कार केला की बाबा आम्ही हे काडतूस किंवा हे बंदूक आम्ही वापरणार नाही, भले तुम्हाला जे सजा आम्हाला द्यायची असेल तर ते सजा द्या। मग तिथल्या जे इंग्रज अधिकारी आहे त्या इंग्रज अधिकाऱ्याने माझ्या ऑर्डरचा भंग केला, माझ्या ऑर्डरचा भंग केला म्हणून ते जे सैनिक आहेत तर त्या सैनिकांना 10 वर्षाची सक्त मजुरीची सजा सुनावली आणि त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या। मग परिणामी काय झालं की याच ठिकाणी 10 मे 1857ला कुठं, मेरठमध्ये जे बाकीचे सैनिक होते, 10 मे 1857ला जे बाकीचे सैनिक होते त्या सैनिकाने बंड पुकारला। बंड पुकारून काय केलं, ते जे त्यांचे साथीदार होते ज्यांना बेड्या ठोकल्या होत्या त्यांना 10 वर्षाची सक्त मजुरीची सजा सुनावण्यात आली होती, तर ते गेले आणि ते लोक तोडले, त्या सैनिकांना बाहेर काढलं, जे शस्त्रास्त्र आहेत, दारुगोळा आहे तो एक आपल्याकडे घेतला आणि ते दिल्लीकडे रवाना झाले। कधी,
11 मे आणि ते दिल्लीकडे पण रवाना कसे झाले, जे गोरे आहेत त्या गोऱ्या सैनिकांची हत्या करत करत दिल्लीकडे रवाना झाले. 11 मे 1857ला ते दिल्लीला त्यांनी कूच केलं. जे 30 मैलाचं, मेरठ ते दिल्ली 30 मैलाचं अंतर आहे, त्यांनी 1 दिवसात पार केलं. 12 मे त्यांनी दिल्ली काबीज केली, पूर्ण दिल्ली काबीज केली. तिथल्या गोऱ्या सैनिकांची हत्या करण्यास त्यांनी सुरुवात केली आणि बंडाचं नेतृत्व जो मुघल होता, नामधारी राहिला होता तो फक्त आता बहादूर शाह जफर सेकंड, तर त्या मुघल बादशहाकडे त्यांनी बंडाचं नेतृत्व दिलं आणि त्याने स्वीकारलं आणि स्वीकारून वास्तविक नेतृत्व ह्या बहादूर शहाने कोणाकडे दिलं तर जनरल बख्त खां यांच्याकडे वास्तविक नेतृत्व दिलं. मग काय झालं, परिणामी दिल्लीमध्ये जे गोरे सैनिक होते त्या गोरी सैनिकाची हत्या चालू झाली. हत्या चालू झाल्यानंतर जे दिल्लीमधला शस्त्रास्त्र साठा आहे, दारुगोळा साठा आहे, त्याच्यावर लूट करण्यासाठी हे सैनिक, हे बंड पुकारलेले सैनिक तिकडे गेले. पण त्या ठिकाणी जे तिथले गोरे सैनिक ऑलरेडी त्यांनी काय केलं, त्या दारुगोळ्याला आग लावली, प्रचंड मोठा स्फोट घडवून आणला आणि तार यंत्रेच्या साह्याने ही बातमी की बाबा दिल्ली ह्या भारतीय हिंदी सैनिकांनी बंड पुकारून दिल्लीवर काबीज केलेला आहे. दिल्लीमध्ये सर्वत्र कत्ली चालू आहेत, गोऱ्या सैनिकाची यांनी खूप हत्या केलेली आहे असं म्हणून त्यांनी तारायंत्राच्या माध्यमातून सर्वत्र बातमी, उत्तर भारत जे आहे तर त्या ठिकाणचे मेन अधिकाऱ्यांना ह्यांनी बातमी कळवली आणि ते बातमी पोहोचल्यानंतर त्यावेळेस काय होतं हे बघा, तारायंत्राच्या माध्यमातून त्यांनी बातमी तर पसरवली. त्या अधिकाऱ्यांनी तिकडं सर्वत्र जे काही इंग्रज त्यांचे अधिकारी विश्राम करत होते, काय नुकताच काय केलं होतं, पंजाब जिंकला होता. कोण? ह्या ईस्ट इंडिया कंपनीने पंजाब जिंकला होता. पंजाब एक थंड ठिकाण होतं कारण भीषण गरमी होती दिल्लीमध्ये, म्हणून 45,000 सैनिक होते. कोणाचे? हे गोरे भारतामध्ये त्यावेळेस 45,000 सैनिक होते. या 45,000 सैनिकामधले 40,000 सैनिक जे गोरी सैनिक आहेत ते फक्त या पंजाबमध्ये आराम करत होते, विश्राम करत होते आणि बाकीचे 5,000 सैनिक इतरत्र पसरलेले होते. मग ही बातमी इथं कळल्यानंतर काय झालं तर इंग्रजांनी लवकरात लवकर काय केलं, सिख आणि गोरखा यांच्या रेजिमेंट, यांचे जी लोक आहेत सिख आणि गोरखा, त्यांना पटपट आपल्या आर्मीमध्ये त्यांनी भरती करून घेतलं आणि सिख गोरखा रेजिमेंट बनवली. नंतर हे पूर्ण सैनिक त्यांनी दिल्लीकडे पाठवले. किती सेना पाठवली दिल्लीकडे? 65,000, जवळजवळ 65,000 सेना ही दिल्लीकडे पाठवली. कारण त्यांना पण माहीत होतं इतरत्र जे बंड चालू होतं त्याच्यापैकी जो दिल्लीचा बंड आहे तो दिल्लीचा उठाव मोडून काढणं खूप महत्त्वाचं आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळू लागलं, ईस्ट इंडिया कंपनीला कळलं आणि तिनं काय केलं, 65,000, जवळजवळ 65,000 सैनिक दिल्लीकडे पाठवलं. हे सैनिक दिल्लीला आले. ह्या सैनिकांनी दिल्लीला पूर्ण घेरलं. कधी? सप्टेंबर महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यातली 15 तारीख घेरून 15 सप्टेंबरपासून हे बंडवाले दिल्लीमध्ये जे होते ते बंडवाले आणि हे इंग्रज सेना यांच्यामध्ये युद्ध चालू झालं आणि जवळजवळ ते 10 दिवस चाललं. किती? जवळजवळ हे युद्ध 10 दिवस चाललं, 10 दिवस. आणि नंतर काय झालं, हे जे बंडवाले होते ह्या बंडवाल्याकडं एकतर आधुनिक हत्यार नव्हतं, नंतर यांच्यामध्ये शिस्त नव्हती, यांच्याकडे एखादी असं खंबीर नेतृत्व नव्हतं, यांना सांगणारं कोणीच असं नसल्यामुळे हे एक लढत राहिले, सलग 10 दिवस लढत राहिले आणि 10 दिवसानंतर यांचा पराभव झाला. नंतर ह्या इंग्रजांनी काय केलं, दिल्लीमध्ये पूर्ण धुमाकूळ घातला. इंग्रजांमध्ये त्यांनी कतली सुरू केल्या. जे भारतीय लोक आहेत त्या भारतीय लोकांचे मुर्दे त्यांनी रस्त्यावर पाडले, असे बलात्कार चालू केले, लुटणं चालू केले दिल्लीला. दिल्ली एक मुर्द्याचा ढेर बनला. असं 1857चा उठाव जो दिल्लीमध्ये झाला होता, तर त्या 1857च्या उठावाला दिल्लीमध्ये दाबून टाकलं. तर दिल्ली काबीज केल्यानंतर ब्रिटिशांनी काय झालं की ही बातमी कानपूरला पसरली. कोणती बातमी?
भारताकडे, भारतीय लोकांकडे कुठलं तारायंत्र होतं का? कुठलं काहीच नव्हतं त्यांच्याकडे. आता समजा एखादी बातमी द्यायची आहे तर ती महिन्यानं 10-10 दिवसानं 20-20 दिवसानं इतरत्र ती बातमी पोहोचायची. पण इंग्रजाकडे अत्याधुनिक सोयी सुविधा त्यांनी भारतामध्ये चालू केल्या होत्या. त्याच्या जोरावर हे एकत्र लवकर येऊ शकले आणि उठाव मोडण्यास त्यांना जास्त वेळ लागला नाही. पण ही बातमी कोणती पसरली की बाबा आपल्या सैनिकांनी बंड केलेला आहे आणि तो बंड करून त्यांनी दिल्ली काबीज केलेली आहे, ही बातमी कानपूरला पोहोचली. मग कानपूरच्या सैनिकांना काय झालं, ते पण एक अशी संधीची वाट बघतच होते. त्यांना विद्रोह करायचाच होता, उठाव करायचाच होता. त्यांना ते संधी कधी मिळाली? 5 जून 1857ला कानपूरमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याने हिंदी सैनिकावर गोळी घातली. परिणामी काय झाला, तिथले सैनिक बंड केले. त्या सैनिकांनी बंड केलं. जेवढे पण इंग्रज अधिकारी होते, इंग्रज सेना होते, त्यांना ते हत्या करत करत ते कुठं निघाले? ते पण निघाले कुठे? दिल्लीकडे निघाले. कधी? हे बघा इथं जून महिना, जूनच्या महिन्यात दिल्लीकडे निघाले. दिल्लीकडे निघत असताना वाटेमध्ये त्यांना नानासाहेब कोण आहेत? आता ह्या ठिकाणी विचार करा. ज्यांची पेशवा पदवी काढून घेण्यात आली होती, कोण? डलहौसीनं काढून घेतलेली होती. त्यांना पेशवाई अधिकारापासून वंचित केलं होतं. असे नानासाहेब त्यांना अर्ध्या वाट्यात मिळतात. नानासाहेब मिळाल्यानंतर ते नानासाहेब काय करतात? ह्या सैनिकाला तुम्ही दिल्लीकडे नका रे बाबा जाऊ म्हणतात आणि ते परत कानपूरला घेऊन येतात. कानपूरला घेऊन आल्यानंतर त्यांनी काय केलं? जाहीरनामा. त्या जाहीरनाम्यात सांगितलं की बाबा आता जो दिल्लीचा बहादूर शाह आहे, तो दिल्लीचा बादशाह आहे आणि मी पेशवा आहे, मी त्याचा सुभेदार आहे, असं जाहीर करून टाकलं. आणि जे ईस्ट इंडिया कंपनी आहे तिचं शासन आता समाप्त झालं आहे, असं जाहीर करून टाकलं. मग असं जाहीर केल्यानंतर इंग्रज काय शांत बसतील? नाही. तर दिल्लीवरून इंग्रजांनी काय केलं? सेना पाठवली. कुठं? कानपूरला पाठवली. या सेनेमध्ये युद्ध झालं. यामध्ये नानासाहेबाच्या सेनेचा पराभव झाला. नानासाहेब दुसरीकडे गेले. नानासाहेब गेल्यानंतर हे कानपूर इंग्रजाच्या हातामध्ये आलं. मग हातात आल्यानंतर परत काय झालं? परत नानासाहेब आणि तात्या टोपे एकत्र आले. परत या ठिकाणी त्यांनी कानपूरमध्ये इंग्रजाशी युद्ध केलं आणि इंग्रजाशी युद्ध करून कानपूर परत त्यांनी काबीज केला. कानपूर काबीज केल्यानंतर परत इंग्रज सेना दिल्लीकडून आता कॅम्पबेल युद्ध लढलं. तात्या आणि नानासाहेब यांचा एकत्रित पराभव केला आणि परत कानपूर आपल्या हातामध्ये घेतलं. कोण? ह्या इंग्रजांनी. आता हे कानपूर बघितलं. आता आपण अवध बघू. अवध. आता हे बघा, अवधचं काय केलं होतं? लॉर्ड डलहौसीने राज्य कंपनीमध्ये विलय करून घेतलं होतं. का? की बाबा तुमच्याकडे गैरकारभार चालू आहे. गैरकारभारामुळे अवधचं राज्य कंपनीने काय केलं? खालसा करून टाकलं. तर हे अवधचं जे राज्य आहे, तर अवधचं राज्यामधले हजारो सैनिक, जमीनदार लोक, नंतर त्या अवधचे वफादार लोक हे आधीच असंतुष्ट होते, कारण त्यांचं राज्य गेलेलं होतं. एक मुस्लिम शासक होता अवधचा. मग हे काय झाले? हे सर्व एकत्रित जमले. यांना ह्या बंडाची बातमी कळाली. बातमी कळाल्यानंतर हे काय झालं? एकत्रित जमले आणि यांनी काय केलं? लखनौमध्ये जे गोरे अधिकारी बसलेले होते, लखनौमध्ये जे गोरे अधिकारी एकत्रित 2000ची त्यांची ब्रिटिश नागरिकांनी सेना होती, ते हे अवध जे आहे, तर त्या अवधचं नेतृत्व बेगम हजरत महल याने स्वीकारलं. आणि इथं जी सेना आहे 2000 सेना किंवा ब्रिटिश जे आहेत ते लखनौमध्ये होते. त्यांना यांनी घेरलं आणि त्यांना घेरून हे किती 1 लाख प्लस लोक, ह्या बेगमचे जे बंडवाले आहेत ते 1 लाख प्लस लोक, आणि इथं किती? फक्त 2000. पण ह्या 2000 लोकांनी पराभव स्वीकारला का? नाही. तर हे काय करत राहिले? सतत त्यांच्याशी लढत राहिले. पण लवकरच काय झालं की ह्या बेगमनं काय केलं होतं? हिच्या मुलाला अवधचा नवाब म्हणून घोषित केलं. कंपनी शासन संपलं म्हणून घोषित केलं. पण लवकरच हा कॅम्पबेल नावाचा जो माणूस आहे तो परत कुठं आला? लखनौमध्ये आला. कॅम्पबेल आणि ह्याच्यासोबत हेवलॉक या दोघं या ठिकाणी आले. दोघांनी एकत्रितपणे ह्या 1 लाख प्लस जी बंड केलेले लोक होते ह्यांना 2000 सैनिकांनी सलग 6 महिने ह्यांना रोखून ठेवलं होतं. 6 महिने यांच्याशी युद्ध केलं होतं. किती कौतुकास्पद आहे, विचार करा. फक्त 2000 सैनिक आणि इकडं 1 लाखाच्या वरी बंड केलेले सैनिक. तर ह्या 2000 लोकांनी 1 लाख प्लस लोकांना सतत 6 महिने त्यांच्याशी झुंजारत राहिले. शेवटी हॅवलॉक आला, कॅम्पबेल आला आणि जे अवध आहे ते अवध परत त्यांनी काबीज करून घेतलं.
हे बघा आपण बघितलं कोणतं, आपण कानपूर बघितलं, त्यानंतर आपण अवध बघितलं. आता बिहार बघू. बिहारचा एक जमीनदार होता कुंवर सिंह. बिहार, तर बिहारमध्ये काय झालं हो, तर बिहारमध्ये एक अंग्रेज अधिकारी लॉईस म्हणून होता. त्याने काय केलं की जी हिंदी सेना आहे त्याला भीती निर्माण झाली की बाबा ही हिंदी सेना कधीही बंड करू शकते. या भीतीने त्यानं काय केलं, जी हिंदी सेना आहे त्या हिंदी सेनेला निशस्त्र करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना ऑर्डर दिली तुम्ही तुमचे शस्त्र खाली टाका. मग सर्व हिंदी सैनिक त्यांचे शस्त्र खाली टाकत असताना अचानक त्या ठिकाणी काय झालं, गौरी सेना आली. गौरी सेना आल्यानंतर ह्या हिंदी सेनेच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की बाबा आपल्याला हे निशस्त्र करत आहेत आणि निशस्त्र करून यांनी आपल्याला मारण्याचा डाव ह्यांनी तयार केलेला आहे. म्हणून काय केलं, त्यांनी स्वतःचे लगेच शस्त्र उचलले आणि ह्यांच्यावर गोळीबार चालू केला आणि ह्या गोऱ्या सैनिकांची हत्या केली. हत्या केल्यानंतर ह्या बंडाचं नेतृत्व नंतर काय केलं, बिहारचा जो कुंवर सिंह आहे जमीनदार त्याने ह्यांचं नेतृत्व घेतलं. पण परिणामी 1858ला त्याचा मृत्यू झाला आणि इथलं बिहारचं पण काय झालं, बिहार पण ब्रिटिश जे अधिकारी होते त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी परत बिहारला काबीज करून टाकलं. यानंतर आपण झाशी बघू. हे बघा यानंतर झाशी. झाशीच्या राणीचा जो दत्तक पुत्र आहे दामोदर, त्याला इंग्रजांनी काय केलं होतं, अस्वीकृत केलं होतं. आणि झाशीची राणी जी आहे तिच्या राज्य तर होतं पण तिचा जे खजिना आहे तर त्या खजिन्यावर तिचा अधिकार नव्हता. अशी राणीला अपमानजनक तिथं वागणूक होती. मग काय झालं की सुरुवातीला तर ह्या राणीनं हे जी बंड आहे या बंडाचं नेतृत्व स्वीकारलं नव्हतं. या ऐकल्या मेरठच्या, बिहारच्या, कानपूरच्या, दिल्लीच्या बातम्या झाशीमध्ये येऊन पोहोचल्या. झाशीमध्ये येऊन पोहोचल्यानंतर तेथील हिंदी सैनिकांनी बंड केलं. गोऱ्या अधिकाऱ्यांची, गोऱ्या सैनिकाची हत्या चालू केली. हत्या आणि कत्तल खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली. त्यावर राणीनं असं वाटायला लागलं की बाबा आता हे जी हत्या होत आहे तर ह्या हत्येचं कुठं ना कुठं ते मलाच कारणीभूत धरतील आणि मला फाशी देतील. असं एकदम वाईट मरणानं मरण्यापेक्षा आपण लढून मेलेलं बरं असं राणीला वाटलं आणि राणीनं त्या बंडाच्या सैनिकाचं नेतृत्व स्वीकारलं. नेतृत्व स्वीकारल्यानंतर इंग्रज आणि राणीमध्ये युद्ध झालं. परिणामी ते इंग्रज किल्ल्यामध्ये शिरले. राणीने तिथून तिचा घोडा घेऊन राणी निघून गेली. राणी निघून गेल्यानंतर तात्या टोपे, राणी आणि पेशवा एकत्रित आले. पण एकत्रितरित्या हिवरोजने त्यांचा पराभव केला. तिथून पराभव केल्यानंतर राणी ग्वाल्हेरला गेली. तिचा ग्वाल्हेरमध्ये जो किल्ला आहे तो ग्वाल्हेरचा किल्ला तिच्या हातामध्ये आला. त्या ठिकाणी राणी लढली. हिवरोज आणि स्मिथ त्या पण ठिकाणी गेले, कुठं ग्वाल्हेरला पण गेले. मग त्या ठिकाणी स्मिथ आणि हिवरोज यांच्या विरुद्ध राणीचं युद्ध चालू असताना राणीचा घोडा आहे एका नाल्याजवळ तिचा घोडा अडकला आणि अडकल्यानंतर काय झालं की परिणामी मागून येणारा जो इंग्रज सैनिक आहे त्या इंग्रज सैनिकाचा एक वार राणीच्या डोक्यामध्ये आणि एक वार राणीच्या छातीवर बसला आणि राणी त्या ठिकाणी कोसळली. पण ज्याने वार केला त्या दोनही सैनिकांना, इंग्रज सैनिकांना राणीनं मारलं आणि नंतर ती कोसळली. आणि असं जो हिवरोज आहे तर ह्या स्मिथ आणि हिवरोजनं ह्या ठिकाणी राणीचा जो काही बंड आहे तर ते बंड मोडून काढलं. आणि अशा प्रकारे 1857चा उठाव इंग्रजांनी मोडून काढला. 1857चा उठाव अयशस्वी झाला. तर हा उठाव अयशस्वी होण्याची काही कारण आहे. तर हे बघा, हा उठाव अयशस्वी होण्याचं कारण म्हणजे हा उठाव केवळ काही भागापुरता मर्यादित होता. हा उठाव एकत्रित पूर्ण भारतात होऊ शकला नाही. पहिल्यांदा दिल्ली, नंतर कुठंतर कानपूर, नंतर कुठंतर बिहार, नंतर लखनौ, असा नंतर झाशी, असा हा अलग अलग उठाव होत राहिला. अनेक जी भारतामधले राज्य होते ते इंग्रजनिष्ठ राहिले. पूर्ण दक्षिण भारत जो आहे तर पूर्ण दक्षिण भारत या उठावापासून अलिप्त राहिला. या उठावाला कुठलं केंद्रीय नव्हतं, केंद्रीय नेतृत्व मिळालं नाही. यांच्याकडे कुठलं ध्येय नव्हतं, प्लॅनिंगची कमतरता होती आणि यांच्याकडे साधनाची कमतरता होती. असा हा 1857चा उठाव होता. तो 1857चा उठाव इंग्रजांनी मोडून काढला. आणि मोडून काढल्यानंतर हे 1857च्या उठावामध्ये परिणामी बदल काय झाला, राजनीतिक बदलामध्ये असा बदल घडून आला की जो ईस्ट इंडिया कंपनीचा भारतावरलं शासन होतं तर ह्या उठावाने 1858ला ईस्ट इंडिया कंपनीचं शासन काढून घेण्यात आलं. आणि यानंतर राणीचा जाहीरनामा येतो आणि तिथून पुढं 1858 ते 1947 भारतावर ब्रिटिश क्राऊनचं शासन चालू होतं. तर हा जो उठाव आहे तर हा उठाव
एक तुम्हाला मी मॅप सांगतो, त्या मॅपच्या आधारे म्हणजे उठावाची सुरुवात कुठून झाली, नंतर कुठवर उठाव गेला, आणि सोबत ह्या 1857च्या उठावामधून एक नेमके काही प्रश्न आहेत, जे प्रश्न त्या टॉपिकवरून तिथूनच येणार आणि ते 100% परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार, तर ते मी या ठिकाणी लिहितो. हा एक समजण्यासाठी मी मॅप काढलेला आहे. तर बघा, हे जे ठिकाण आहे हे आता भारतापासून अलग आहे. हा बांगलादेश आहे, पण सुरुवातीला हा पश्चिम बंगालचा भाग होता. तर हे जे उठावाचं म्हणजे ही जी बातमी आहे, काडतुसाची बातमी, सर्वत्र प्रथम दमदम पश्चिम बंगालमधलं ठिकाण, ह्या दमदम ठिकाणी पसरली. इथून बहरामपूरला गेली, तिथून बैरकपूरला गेली, जिथं की मंगल पांडे होते, बैरकपूर. इथून ही बातमी मेरठला येते, उत्तर प्रदेशमध्ये, आणि मेरठहून ही बातमी इथं दिल्लीला जाते. नंतर इथं कानपूरला जाते आणि नंतर लखनौला जाते. तर ही एक स्ट्रॅटर्जी होती बघा. इथून बैरकपूर, दमदमहून बहरामपूर, बहरामपूरहून बैरकपूर, बैरकपूरहून पुन्हा यूपीमध्ये, आणि यूपीमधून दिल्लीमध्ये, आणि नंतर मग हा उठाव जो आहे तो हा उठाव फक्त आणि फक्त बघा हे क्षेत्र, ह्या क्षेत्रापुरता हा उठाव मर्यादित होता. पूर्ण जो दक्षिण भारत आहे तर ह्या उठावापासून अलिप्त होता. तर हे क्षेत्र म्हणजे उत्तरचं क्षेत्र, उत्तर पूर्व क्षेत्र आणि मध्य भारतचं क्षेत्र, या क्षेत्रापुरताच हा उठाव मर्यादित होता. उठाव एकत्रित सर्व देशभर जर हा उठाव झाला असता तर 100% याच ठिकाणी भारताला स्वतंत्रता मिळाली असती. पण मिळूनही काही फायदा नव्हता, कारण त्या ठिकाणी भारताला एक असं नेतृत्व नव्हतं, भारताजवळ असं नेतृत्व नव्हतं की ते पूर्ण भारत योग्य व्यवस्थित हँडल करेल. कारण सर्वत्र प्रत्येकजण हा आपापल्या राज्यांचा विचार करणारे होते. या ठिकाणी आपण बघितलंच आहे ना, झाशीपुरतं झाशीची राणी लढली, बिहारपुरतं बिहारचा कुंवर सिंह लढला, नंतर अवधपुरतं तिथला अवधची बेगम लढली. हे लिमिटेड तेच त्यांच्या राज्यापुरते ते लढाई करत होते. एक केंद्रीय कंट्रोल, केंद्रीय नियंत्रण भारतामध्ये केंद्रीय नेतृत्व त्या ठिकाणी नव्हतंच ना, केंद्रीय नेतृत्वाचा अभाव होता. तर हे झालं. यानंतर बघा 1857च्या वेळी, आता सर्वात महत्त्वपूर्ण हा 1857चा उठाव बघण्यासाठी तुम्ही जे वाचता तर त्यामधलं सर्वात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी परीक्षेमध्ये सरळ येणारा, की 1857च्या उठावावेळी जे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आहेत ते कोण होते, तर ते होते पाल्मर्स्टन. दुसरा प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो की बाबा 1857चा तर उठाव होता, तर त्या 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड डलहौसी होता का, लॉर्ड कॅनिंग होता का, लॉर्ड बेटिंग होता? तर त्याचं आन्सर आहे कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे गव्हर्नर जनरल होते 1857च्या उठावावेळी. उठाव मोडून काढणारा मेन अधिकारी होता कोण? कॅम्पबेल. आणि त्याच टायमिंगला भारताचा जो मुघल होता तर ते मुघल बादशाह कोण होता? तर बहादूर शाह. भारताचा मुघल बादशाह कोण होता? बहादूर शाह सेकंड. आणि जो 1857चा उठाव आहे, बहादूर शाहनं वास्तविक नेतृत्व कोणाकडे सोपवलं होतं? तर ते जनरल बख्त खान. तर असे काही प्रश्न 1857च्या उठावावर डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. हे 100% प्रश्न विचारलेले आहेत. MPSC, UPSC किंवा अदर ज्या काही एक्झामिनेशन आहेत त्या एक्झामिनेशनमध्ये यांच्यावर या टॉपिकवर हे प्रश्न आलेले आहेत. तर हे व्यवस्थित बघा मित्रांनो. 1857 उठाव बघण्याचं कारण आपलं एवढंच होतं की मागच्या लेक्चरमध्ये आपण कंपनी शासन बघितलं होतं. 57चा उठाव आहे, त्या 1857च्या उठावाने कंपनी शासन भारतामधलं समाप्त झालं होतं. आणि ते 1857 नेमका आहे तरी काय, एक याची चर्चा करणं आपल्याला गरजेचं होतं. तुम्हाला समजावं या दृष्टिकोनातून हा 1857चा उठाव जो इतिहासामधला आहे तो मी तुम्हाला शिकवण्याचा एक प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित करून जावा, एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला यांचा पूर्ण फायदा होऊन जाईल. तर आपण थांबू या व्हिडिओमध्ये. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.